मिरजेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपाचा जल्लोष। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याचा आनंद। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याने मिरजेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपाने जल्लोष केला। महाराष्ट्र विधान परिषदच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली। महायुतीने दिलेले सर्व 9 उमेदवार निवडून आले। महाविकास आघाडीचे 3 पैकी 2 उमेदवार विजयी झाले। विधान परिषद निवडणुकीत विजय होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता। महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र यात पराभव झाला। तर यात भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, परिणय फुके, तर शिवसेना शिंदे गटाचे कुणाल तुमाणे, भावना गवळी, तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला। या निकालानंतर मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर युवा नेते सुशांत खाडे यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। आज महाराष्ट्रातील विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या बाजूने लागलेला आहे। यामध्ये माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या 5 जागा, शिंदे गट शिवसेनाच्या 2 जागा, तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या 2 जागा, अशा 9 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि विरोधी जी महाआघाडी आहे त्यांना फक्त 2 जागेवर विजय मिळवता आलेला आहे। याप्रमाणे काय होईल की आज महायुतीमध्ये मतं फुटतील ही जी विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काही झालेलं आहे। उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेली आहेत आणि महायुती या पद्धतीनं येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विजय मिळवेल। आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन। आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली। या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं 5 उमेदवार, त्याच पद्धतीनं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं 2 उमेदवार, पवार गटाच्या वतीनं 2 उमेदवार, असे 9 उमेदवार महायुतीच्या वतीनं उभा केलेले होते आणि ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली 9च्या 9 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले। त्यांचं सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो। फटाके आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला। यावेळी काकासाहेब धामणे, बाबासाहेब आळतेकर, उमेश हारगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदिमाणी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।